विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून दिल्ली ते गल्लीपर्यंत त्यांचा जोरदार आवाज ऐकू येत आहे। महाराष्ट्रातील अतिमहत्त्वपूर्ण अमरावती जिल्ह्यातील मेळघाट विधानसभा आहे। मेळघाट विधानसभा ही एसटी आरक्षित असून यामध्ये तिरंगी लढत आता दिसून येत आहे। या तिरंगी लढत मधील एक प्रत्यक्षी म्हणजे केवलराम काळे हे आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपली निवडणूक लढत आहेत। अंधाराचे डोळे फोडून प्रकाशाकडे चालायचे होते। या अशा कठीण परिस्थितीत आपणच आपल्याला सावरायचे होते। चालताना पडलो तरी उठून पुन्हा धावायचे होते। अशक्यतेचे पर्वत फोडून विकास कार्य करायचे होते। अशी महान विचारसरणी ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळख पटविणारे मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे यांनी 2019च्या निवडणुकीत जिंकून विधानसभेत मोठी मोठी कामे करून विकासाची गंगा वाहून दिली। म्हणून या आमदारास सर्वसामान्य जनतेने विकास पुरुषाची उपाधी सुद्धा दिली आहे। तापी पूल 132 केव्ही लाईट असो किंवा क्रीडा संकुल असो, बस स्थानकाची कामे असो, महात्मा फुले भवन असो, खावटी कर्ज असो, सोबतच असे अनेक मोठमोठे विकासांची कामे त्यांनी केली। मेळघाटातील जनतेचे मन शांत व्यक्तिमत्व व विकास पुरुषला आमदार म्हणून परत पाहण्यास उत्सुक आहे। स्वप्न बघतो आहे की पुन्हा मेळघाटात विकासाची रांग येणार, पुन्हा आम्ही सुखरूप जीवन जगणार, कारण लवकरच विकास पुरुष मेळघाट विधानसभेचे आमदार होणार। मेळघाट विधानसभेचे आमदार होणार। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।